आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्या, मी तुझे आभार कसे मानू ना हेच मला कळत नाहीये रे। नकोच मानू, आपल्या माणसांचं आभार नसतं मानायचं। तरी पण थँक्यू। तुम्ही आज माझ्यासाठी जे काही केलंय ना त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे। नाही 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 ए पेढे वाटा सगळ्यांना। हा म्हणावं आमच्या लेकीचा दवाखाना उभा राहिला म्हणाव। पैशात मोजण्याजोगी गोष्ट नाही, पण हे सगळं झालं त्यात आम्हाला काही मदतच करता आली ना हो। जावई बापूने आम्हाला काही पत्ताच लागू दिला नाही, सगळंच एकट्याने करून टाकले। म्हणून हे थोडंसं ठेवा, यातनं दवाखान्यासाठी काहीतरी घ्या आणि कमी लागलं तर हक्काने सांगायचं बरं का। हा 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 डॅडी माफ करा, पण मी हे नाही घेऊ शकत। मला ना तुमचे आशीर्वादच पुरेसे आहेत, ह्याची खरंच काहीच गरज नाहीये। असं म्हणू नका, बापाची नाही एका माणसाची आतून होणारी मदतीची तळमळ समजून ठेव। अहो ही काय साधी सुधी खोली आहे का? लय पुण्याची जागा ही। इथं गावचे लोक येणार, त्यांची व्याधी तुम्हाला सांगणार, तुम्ही त्यांच्यावर उपचार करणार, त्यांना व्याधीपासून मोकळं करणार आणि मग ते लोक तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आणि त्या आशीर्वादानं तुम्ही तुमचे संसार, तुमची मुलं बाळ मोठे होणार। त्यात आमचा काहीतरी वाटा असू द्या। तुम्हाला याची काहीच गरज नाही, आम्हाला कळतंय, पण ह्यातून तुमच्या दवाखान्यासाठी काहीतरी घ्या बा। नाही जावई बापूंनी सगळे एकदम एक नंबर भारी करून ठेवलेले, त्या मानाने हे काहीच नाही, पण हा खारीचा वाटा समजा। त्या निमित्तानं आमच्या हातून लोकांची सेवा झाली असं आम्ही समजू। नाहीतर असं समजा का आता तुमची आई जिवंत येत, त्यात तुम्हाला हे पैसे देत आहेत। फरक इतकाच आहे का त्यांच्या वतीनं आम्ही देतोय। नाही म्हणू नका, आमचं मन मोडू नका। हा हा वहिनी, हा पेन नानानं दिलाय, लय प्रेमानं दिलाय। त्यांचं म्हणणे तू पेशंटसाठी औषधं लिहून देशील ना, तर ह्याच पेनानं लिहून दे। धनू थँक्यू ग। मी ना खरंच सांगते, आज तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी जे केलं ना ते मी या जन्मात तरी विसरू शकणार नाहीये। ह्या दिवसाची आठवण मी कायम माझ्या मनाच्या तळघरात जपून ठेवणार आहे। आणि हे सगळं फक्त सूर्यामुळे शक्य झालंय। एकदम हुकमी बोललात। तुमच्या बापाच्या जे झालं नाही ते जावई बापूने आज करून दाखवलं। अहो डॅडी, माझं एकट्याचं श्रेय नाही याच्यामध्ये। या कामासाठी ना घरातल्या सगळ्यांनी हातभार लावलाय। आणि तुझा तुझी मैत्रीण साक्षी मॅडम, त्यांनी पण दवाखान्यासाठी लागणारं साहित्य त्यांच्यासाठी आम्हाला लय मदत केली। तू डॅडींकडे राहत होतीस ना, तेव्हा आम्हीच त्यांना बोलवून घेतलं। त्यांनीच सांगितलं आम्हाला सगळे। म्हणजे तेजूच्या पोटात दुखत होतं ते मी तिकडे राहावं म्हणून होतं तर। तेजू छान अभिनय करतेस हा। म्हणजे तुम्हाला हे सगळं इथे करता यावं म्हणून मला तिथे 3 दिवस पाठवलं तुम्ही। वहिनी सॉरी वहिनी, दादा जर मला काय म्हटलं ना तर त्याला मी नाही म्हणू शकत नाही, म्हणून मी अशी वागले। घे दादा, अक्का सगळं तुझ्यावर टाकून मोकळी झाली बघ। नाही पण तेजू खरंच मनापासून थँक्यू। वा वा, लय बरं वाटलं, लय बरं वाटलं। या घरातल्या एकमेकांचं एकमेकांवरचं प्रेम बघून आमचं ऊर भरून आलं बघा। जावई बापू
तुमच्या घरातला आनंद असाच राहू द्या. हा असाच राहू द्या. आणि हा उद्या तिकडच्या घरी पूजा आहे. हा सगळ्यांनी यायचं बरं का. हा. पूजा अशी अचानक? नाही अचानक नाही, करायचं डोक्यात होतच म्हटलं, लगेच घालून टाकूया. हा. आणि हो तुझा इथं जर पेशंटची रांग असेल तर यायचं नाही. आपलं काम महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. दवाखाना बंद ठेवायचा नाही. आम्ही तुमच्यासाठी प्रसाद पाठवून देऊ. हा. बरं का, उद्याची पूजा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी, आमच्या लेकीच्या हातून लोकांची भरभरून सेवा व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करू. बरं दादा बहिणी, तुम्ही प्रवासात लय कंटाळून आला असेल ना, आपण आता जेवण घेऊया का? आजच्या स्पेशल दिवसासाठी मी बहिणीसाठी स्पेशल स्वयंपाक केलाय. चला. 1 नंबर राजू. पटकन वाढायला घेऊ. हा? ए धरे, अगं आम्ही सगळी त्यासाठीच थांबलोय की. अगं राजूच्या आजचा स्वयंपाक म्हणजे स्वर्गच की. हा मी तर ना सुट्टीच देत नसतो. ए बाबा, तू नको धनु बरोबर कॉम्पिटिशन करू. धनु खाईल बाका बाका आणि तू करून खाशील, मग आई ग करत डबा घेऊन पळशील. वहिनींचा पहिला पेशंट तूच होशील. आणि त्याची फी बी घेता यायची नाही. पहिलाच पेशंट ठोकत्या. तुळजा, तू केव्हा आलीस? आणि अशी का थांबलीस तिथं? ही की. तुझं हे काय? हे तुझं आहे. काय पण काय तुळजा, हे तू तुझ्या मेहनतीने कमवलंयस, माझा काय संबंध? हो, पण हे तू माझ्यापर्यंत पोहोचवलंयस. सूर्या, माझ्याकडे ना माझी डिग्री, मेडिकल लायसन्स हे काहीच नव्हतं रे. आणि खरं सांगायचं झालं तर मी याची अपेक्षा पण सोडून दिली होती. पण हे सगळं ना मला तू परत मिळवून दिलेलं आहेस. सूर्य, एखादा माणूस नाही का, त्याला जे काही हवं असतं त्याला आपण ते लगेच आणून देतो. पण त्या माणसाने न काही मागता त्याच्या डोळ्यातली स्वप्न बघून त्याला हवं ते जेव्हा देतो ना, तेव्हा तो आपला माणूस असतो. आपल्यावर प्रेम करणारा, परिस्थितीशी 2 हात करणारा आपला माणूस आपल्या सोबत असणं किती गरजेचं आहे हे आज तुझ्यामुळे कळलंय मला.